बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये झिशान सिद्दीकीने दाखल केलेल्या याचिकेवरती भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी प्रतिक्रिया दिली आहे। एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये कंबोज यांनी महत्त्वाचं भाष्य केलंय। झिशान सिद्दीकी यांनी दाखल केलेली याचिका म्हणजे बालिशपणा आहे असं कंबोज म्हणाले। तर हत्येच्या काही मिनिटांआधी बाबा सिद्दीकींनी मला फोन केला होता, पण मी त्यांना फोन केला नव्हता असं कंबोज म्हणाले। झिशान सिद्दीकी ने कोर्ट में एफिडेविट डाला है और ऐसा एक स्टेटमेंट दिया है कि लास्ट कॉल मेरे साथ बात हुई थी और बात होने के बाद वहाँ पे जो शूटर थे वो शूटर्स को मैंने बताया होगा कि लोकेशन कि वो यहाँ पे लोकेशन है, तो और वहाँ पे जाके उनका फिर इसमें इसकी जांच होनी चाहिए। तो मेरा तो सिंपल प्रश्न है, मुझे फ़ोन किसने किया था? मैंने तो बाबा सिद्दीकी को फ़ोन किया नहीं था, मेरे को तो इनकमिंग है। तो मैं इनकमिंग, वो भी 6 महीने बाद इनकमिंग थी उनकी, 6 महीने से बात भी नहीं हुई थी। तो मेरे मोबाइल पे तो इनकमिंग है, आउटगोइंग नहीं है। तो मैं कैसे शूटर को बताऊंगा इनकमिंग कॉल आने के बाद? लॉजिकली नहीं है। याच पॉडकास्टमध्ये भाजपचे नेते कंबोज यांनी नवाब मलिकांबाबत देखील भाष्य केलंय। नवाब मलिकांनी माझ्या कुटुंबावर आरोप केले, त्यामुळेच मीही त्यांना प्रतिआव्हान दिलं। तुम्ही सुरुवात केली, मी शेवट करणार असं मलिकांना म्हटल्याचं कंबोज यांनी सांगितलंय। नवाब मलिक ने उसी तरह से प्रेस कॉन्फ्रेंस की, उसमें मेरी धर्मपत्नी की फ़ोटो, मेरी 12 साल की बेटी की, 10 साल के बेटे की, मेरे फादर इन लॉ की, मदर इन लॉ की प्रेस कॉन्फ्रेंस की। मैंने फिर उनको बोला, मैंने कहा देखिए नवाब भाई, ये शुरुआत आपने की है, ख़त्म मैं करूँगा, क्योंकि आप मेरे परिवार पे आ गए। अब जब तक मैं आपको और आपके पॉलिटिकल कैरियर को उजाड़ूंगा नहीं, तब तक अब मैं चैन से बैठूंगा नहीं। 2021 मध्ये कोरोनाची साथ सुरू असल्यानं कडक लॉकडाऊन सुरू होता। मात्र अशा परिस्थितीतही उद्धव ठाकरे यांचे धाकटे पुत्र तेजस ठाकरे हॉटेलमध्ये गेल्याचे व्हिडिओ हे भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी पोस्ट केले होते। त्यावरती आता कंबोज यांनी एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये स्पष्टीकरण दिलंय। राऊतांनी माझ्या पत्नीचा फोटो पोस्ट केल्यामुळे मी तेजस ठाकरेंचे व्हिडिओ पोस्ट केले। फोटो ट्विट करू नये असं वाटत होतं, पण जशास तसं उत्तर देण्यासाठी हे व्हिडिओ पोस्ट केल्याचं कंबोज म्हणाले। मेरे को तेजस ठाकरे के वीडियो मेरे पास थे और मेरे को शायद वो नहीं डालने थे और मुझे नहीं करना था, क्योंकि तेजस ठाकरे कोई पॉलिटिकल पार्टी का हिस्सा नहीं है। तेजस ठाकरे तो वीडियो मेरे को उस दिन नहीं आए, वो कोविड के वीडियो थे और वो मेरे रेस्टोरेंट में बैठे थे वहाँ पर। ठीक है, वो यंगस्टर है, यंग है, मैं उस विषय में नहीं जाना चाहता। लेकिन जिस तरह से संजय राउत ने मेरी वाइफ के ऊपर आरोप लगाए, जिसका कोई पॉलिटिकल लेना देना नहीं, कोई पॉलिटिकल वो पार्टी की हिस्सा नहीं है, वो अपनी हाउसवाइफ है, अपना बिजनेस करती है साथ में, तो जो पर्सनल आरोप लगाए, तो टिट फॉर टैट का जवाब देने के लिए मैंने तेजस ठाकरे के वो वीडियो डाले थे। कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी संजय राऊतांबाबत देखील वक्तव्य केलंय। संजय राऊत चुकून राजकारणात आले, त्यांच्यामध्ये सलीम सावेदप्रमाणे स्क्रिप्ट लिहिण्याची ताकद आहे असं म्हणत कंबोज यांनी खोचक टोला लगावलाय। संजय राउत जी गलत प्रोफेशन में है। संजय राउत जी पत्रकारिता करते हुए राजनीति में आए, लेकिन अगर मुझसे आप पूछेंगे तो वो बहुत ही मल्टी टैलेंटेड पर्सन है। मैंने उनका नाम सलीम जावेद रखा है। वो इतनी अच्छी स्क्रिप्ट लिखते हैं। अगर आज संजय राउत जी सही में अगर बॉलीवुड में जाकर अच्छी नेटफ्लिक्स में या शोज के ऊपर स्क्रिप्ट लिखेंगे, सेंसेशनल स्क्रिप्ट लिख के स्टोरी बनाकर कैसे पब्लिक के अंदर लेके जाना, उसके अंदर उनकी बहुत अच्छी एक उनको गॉड गिफ्ट है। वो गलती से वो गलत प्रोफेशन में आ गए, राजनीति में आ गए और पत्रकारिता में चले गए। आणि दरम्यान याच कार्यक्रमामध्ये बोलताना मोहित कंबोज यांनी अजित पवारांवरती बोलणं हे टाळलेलं आहे। शिंदे साहब बहुत बड़े दिल के आदमी हैं और मैं हमेशा उनको बोलता हूँ, शिंदे साहब बहुत दिलदार आदमी है, बहुत बड़े दिल के आदमी है और बहुत अच्छे आदमी है पूरे।
मैं उनको उनके अंदर एक ग्रास रूट का जो लीडर होता है, जो 24/7 उपलब्ध है और 24/7 वो कभी भी किसी की मदद करने के लिए खड़े रहते हैं, मेरे को शिंदे साहब के अंदर वैसे लीडर दिखते हैं. तर अजितदादांशी कसे संबंध आहेत तुमचे? नहीं बोलू तो अच्छा है. महापालिका निवडणुकीनंतर मुंबईमध्ये आता महापौर पदावरून चर्चा रंगली आहे. या चर्चेमध्ये भाजप शिवसेनेमध्ये महापौर पदावरून वादाची ठिणगी उडाल्याचंही बोललं जात होतं. मात्र या सगळ्या चर्चा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फेटाळलेल्या आहेत. एबीपी माझाशी बोलताना मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होणार अशी ठाम प्रतिक्रिया शिंदेंनी दिली आहे. महापौर पदावरून महायुतीमध्ये कोणताही वाद नसल्याचं शिंदेंनी सांगितलं. या सगळ्या विरोधकांकडून पसरवल्याचा दावा देखील एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे. सत्ता स्थापनेसाठी आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आल्याचं दिसतंय. ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 नगरसेवक हे नॉट रिचेबल झालेत अशी माहिती समोर येते. त्यातले दोघेही शिंदेंच्या संपर्कात आहेत, तर उर्वरित 7 जणही शिंदेंच्याच संपर्कात असल्याची माहिती समोर येते. केडीएमसीमध्ये सत्ता स्थापनेसाठी 62 जागांची आवश्यकता आहे. शिवसेनेकडे 53 तर भाजपकडे 50 नगरसेवक आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडे 11 नगरसेवक आहेत. त्यातले 9 जण आता नॉट रिचेबल आलेत. त्यांना आपल्या गळाला लावण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार घोडेबाजार सुरू असल्याची माहिती समोर येते. दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे सेनेचे 2 नगरसेवक हे संपर्कात नाही. त्यामुळे ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष शरद पाटील यांनी मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे यांना ईमेलद्वारे गट स्थापनेसाठी आमंत्रण दिलंय. तसंच दोघांच्याही घराला गटस्थापनेला उपस्थित राहण्यासाठी नोटीस चिकटवण्यात आली आहे. मालेगाव महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेनं एमआयएमला प्रस्ताव दिलाय का अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण मालेगाव महानगरपालिकेमध्ये शिंदेंनी आमचा पाठिंबा मागितलाय असा दावा एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केला. मात्र आम्ही शिवसेना आणि भाजपला पाठिंबा देणार नाही असं जलील म्हणाले. इतर कोणीही पाठिंबा मागितल्यास सकारात्मक विचार करू अशी प्रतिक्रिया जलील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. तर एकाही पक्षाकडे बहुमत नसल्यानं महापौर कोण होणार याची उत्सुकता आहे. खऱ्या सांगायचे असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांच्या शिवसेनेने सुद्धा एका ठिकाणी आमचे समर्थन मागलेलं आहे आणि स्पष्टपणे आम्ही नकार दिलेला आहे त्यांना की कुठे मागितलं नकार दिलाय म्हणून सांगा ना. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही मालेगाव सारख्या ठिकाणी आम्ही एकनाथ शिंदे साहेब सोबत जाणार नाही. शिवसेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या वक्तव्याचं कडक शब्दामध्ये खंडन करत चांगलंच सुनावलेलं आहे. जलील हे स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी शिवसेनेचं नाव घेत आहेत. मालेगावमध्ये काय, आम्ही राज्यामध्ये कुठेही एमआयएमचा पाठिंबा घेणार नाही असं स्पष्ट महाजन यांनी केलं. नाशिकच्या मालेगाव महापालिकेमध्ये नवीन राजकीय समीकरण जुळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इस्लाम पार्टीच्या शिष्टमंडळानं एमआयएम आमदार मुफ्ती इस्माईल यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेसंदर्भामध्ये चर्चा केली. यापूर्वी या दोन्ही पक्षांनी महापालिकेची निवडणूक ही एकमेकांविरुद्ध लढलेली होती. इस्लाम पार्टी बहुमत मिळवण्यासाठी 3 नगरसेवकांची साथ हवी असल्याचं समजतंय आणि या बैठकीमध्ये या शक्यतांचा आढावा घेतला गेला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगरपालिकेसाठी निवडणूक पार पडली. भाजप एकहाती सत्ता स्थापन करण्यापासून फक्त 1 नगरसेवक दूर राहिले. आता सत्ता स्थापनेसाठी भाजपकडून प्रयत्न सुरू झालेत. दरम्यान युती करायची होती पण शिवसेनेनं तोडली. आता त्यांना कळेल की आमदार खासदार भाजपमुळे निवडून येतात, त्यांच्यामुळे नाही अशी प्रतिक्रियाही भाजप शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी दिलेली आहे. त्याबरोबरच भाजपनं इतर पक्षातील नगरसेवकांच्या शुभेच्छा स्वीकारल्यात. शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याचा भाजपचा हा डाव असल्याची देखील चर्चा ही सध्या संभाजीनगरमध्ये सुरू झाली आहे. बघा, मी अगदी सुरुवातीला लढण्यापासून आमचा आग्रह आहे की त्यांनी आमच्या शिंदे सेनेनी सोबत राहावं, त्यांनी जागा सोबत लढाव्यात. पण त्यांनी खूप हट्ट होता, त्यांचा आपसात मतभेद होते, गैरसमज होते. पण तरीही आम्ही आमचे ते छोटे भाऊ आहेत आणि छोट्या भावाला सोडून आम्हाला कुणाला सोबत घेण्यात कधीच आनंद वाटणार नाही. पण शेवटी हा निर्णय सगळ्या प्रदेशातून होईल. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दारुण पराभव झालाय. त्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेनं जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेससोबत मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
जिल्हा परिषदेच्या 63 गट आणि 9 पंचायत समिती निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन निवडणूक लढवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं मोर्चे बांधणी केलेली आहे. पुण्यामध्ये खेडमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत भाजपच्या शरद बुट्टे पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. या प्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली. राजकारणात येण्यापेक्षा कामधंदा करा असा सल्ला अजित पवारांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला. आपल्या 13 पंचायत समिती आहेत. सगळ्यात मोठी पंचायत समिती माझी राजगुरुनगर खेडची आहे, 16ची आहे. तशीच आमची जुन्नरची आहे, 16ची आहे. आणि मला वाटतं इंदापूरची बहुतेक आहे 16ची. ह्या 3, माझी बारामतीची 12चीच आहे. कारण माझ्या इथं आता नगर बाराचा अर्थ बराच काही निघतो. आता तुम्ही हसताय. आता बारामतीची 12चीच राहणार ना. ज्यांची जमीन आता एमआयडीसीत गेली ते सोडून द्या, पण त्याचे पैसे दिले ते पैसे निवडणुकीला खर्च करू नका. काहींना जमिनीचे पैसे आलेत, केले बायकोला उभं, हा लढ तू. अरे पण वाटोळे पैसे संपल्यावर काय करणार? 2 हाताला चुना लावून ठोठ करत बरं ना, काही उपयोग नाही रे. राजकारण लय वंगाळ आहे. आता काय सांगायचं, पण आता काय, तुम्ही धंदा पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा, निर्व्यसनी राहा. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, साधू संतांनी ते आपल्याला सांगितलंय. रायगडच्या माणगावमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्ते रमेश मोरे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावरती झालेल्या प्रवेशामुळे माणगावच्या मोरबा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद ही वाढलेली आहे. त्यांची पत्नी आरती मोरे या यापूर्वी रायगड जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. त्यामुळे मोरबा मतदारसंघामधून रमेश मोरे यांना शिवसेनेकडून झेडपी उमेदवारी देऊन शिवसेनेची ताकद ही आता वाढणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन वसई विरार महापालिकेतल्या घवघवीत यशाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनं 115 पैकी 71 जागा जिंकून वसई विरार महापालिकेमध्ये स्पष्ट बहुमत मिळवलं. या महापालिकेमध्ये भाजपला 43 जागा जिंकता आलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवरती नार्वेकर यांनी हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. मुंबईच्या भांडूपमधून अपक्ष निवडणूक लढवलेल्या मनीषा माजगावकरांनी संदीप देशपांडेंची भेट घेतली आहे. युतीत भांडूपची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटल्यामुळे मनीषा माजगावकर यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर आता संदीप देशपांडेंची भेट घेत त्यांनी चर्चा केली आहे. भिवंडीमध्ये माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावरती दगडफेक झाली. भाजपा आमदार महेश चौगुलेंच्या समर्थकांनी दगडफेक केल्याचा आरोप विलास पाटील यांनी केलाय. तर या प्रकरणी विविध गुन्ह्यांमध्ये 450हून अधिक जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर 44 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यातून कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीनंतर आमदार महेश चौगुले यांच्या मुलाचा माजी महापौर विलास पाटील यांच्या मुलासमोर पराभव झाला आणि त्यानंतर 2 गटामध्ये तुंबळ हाणामारी पाहायला मिळाली. भुसावळ नगरपरिषदेचं स्थलांतर नगरपरिषदेच्या रुग्णालयात करण्याच्या निर्णयाविरोधात भाजपचे नगरसेवक हे आक्रमक झालेत. त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये ठिय्या मांडून स्थलांतर तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे आणि माजी आमदार संतोष चौधरी यांनी कुठलाही ठराव न करता हा निर्णय घेतल्याचा भाजप नगरसेवकांचा आरोप आहे आणि त्यानुसार स्थलांतर रद्द न झाल्यास ते कार्यालयातून न उठवण्याचा पवित्रा हा त्यांनी घेतलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरती आहेत. जागतिक आर्थिक मंच वार्षिक परिषदेला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली आहे. राज्यामध्ये होऊ घातलेल्या 3ऱ्या मुंबईसाठी राज्य सरकारकडून मोठी गुंतवणूक आणण्यावरती भर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. तर नवी मुंबईतील विमानतळानंतर आता या परिषदेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यावरती सरकारचा भर असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्याबरोबरच जागतिक आर्थिक परिषदेच्या व्यासपीठावरून गुंतवणूकदारांना आवाहन केलं जाणार असल्याचं देखील फडणवीस म्हणालेत. महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर भारतात ठेवायचं आणि ते सातत्याने आम्ही करू शकलेलो आहोत. त्यामुळे आताही ज्या इन्व्हेस्टमेंट येतील महाराष्ट्रातल्या, माझा अंदाज असा आहे की सगळ्या भौगोलिक क्षेत्रांमध्ये इन्व्हेस्टमेंट आम्हाला मिळतील. आणि विशेषतः मुंबईचा विचार कराल तर आता जी 3री मुंबई आपण तयार करतो आहे, या 3ऱ्या मुंबईकरता खूप मोठ्या प्रमाणात
गुंतवणूक या ठिकाणी मिळेल अशी मला अपेक्षा आहे. अमरावतीत भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानं खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या 112 या क्रमांकावरती अज्ञात व्यक्तीनं फोन करत बाबा सिद्दीकींसारखीच तुमची हत्या करू अशी धमकी दिली आहे. काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी मुलांना जन्म घालण्यासंदर्भामध्ये वक्तव्य केलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती ही धमकी आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. तर या प्रकरणी नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक सचिन सोनोने यांनी राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलेली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. अकोल्यातील हिदायत पटेल हत्याकांड प्रकरणामध्ये संशयित आरोपी संजय बोडखे आणि राजीव बोचे यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलेला आहे. काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशान्वये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर या प्रकरणामध्ये एकूण 6 आरोपींपैकी उबेद पटेल अटकेमध्ये असून उर्वरित 5 आरोपी हे अद्यापही फरार आहेत. त्यात काँग्रेस नेते आणि माजी नगराध्यक्ष संजय बोडखे, माजी जिल्हा परिषद सभापती राजीव बोचे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदरुजम्मा यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची घोषणा ही कधीही होण्याची शक्यता आहे. यापूर्वी सहकार क्षेत्रामध्ये दिग्गज असणाऱ्या त्याबरोबरच राजकीय पक्षाच्या 10 संचालकांना मोठा धक्का बसलाय. आरबीआयच्या निर्देशानुसार सलग 10 वर्ष संचालक राहणाऱ्यांना निवडणूक लढवण्याची बंदी घालण्यात आलेली असल्यानं सहकार क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे. या निर्णयाच्या विरोधामध्ये 5 संचालकांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केलेली असून 22 तारखेला याचा निकाल लागणार आहे. केंद्र शासनाने जो कायदा आणला 10 वर्षाच्या वर संचालक म्हणून बँकेमध्ये काम करता येणार नाही, तो कायदा ज्यावेळेस लागला त्यावेळेसपासनं हा पुढे लागू करावा अशा पद्धतीची आम्ही याचिका नागपूर उच्च न्यायालयामध्ये टाकलेली आहे. आणि आमची इतकीच मागणी आहे की पूर्वलक्षी प्रभावाने हा कायदा लागू न करता ज्या दिवशीपासून कायदा लागू झालेला आहे त्याच्या पुढे हा कायदा लागू करावा अशी आम्ही न्यायालयामध्ये विनंती केलेली आहे. आणि त्या संदर्भात जो काही निर्णय येईल तो आम्हाला मान्य राहील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.